नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 2025 मध्ये आता देशांतर्गत बाजारात 100% वाढणार कापसाचा बाजारभाव, पण कधी? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 2025 मध्ये आता देशांतर्गत बाजारात कधी वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजारभाव. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 2025 मध्ये आता देशांतर्गत बाजारात अखेर कधी वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजारभाव. जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 2025 मध्ये आता देशांतर्गत बाजारात कधी वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजारभाव. ह्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर. बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की यंदाच्या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट आहे. यंदाच्या वर्षी देशात कापसाचा शिल्लक साठा अजिबात नाही. तरी देखील आपल्या मनातील एक सर्वात महत्त्वाचा सवाल की एवढा असून देखील 2025 मध्ये आणखीन कापसाच्या बाजारभावात तेजी येण्यासाठी आपल्याला किती वाट पाहावी लागणार. कापसाचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला 6,800 ते 7,200 दरम्यान आहे. भविष्याचा विचार केला तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी की 31 डिसेंबरपर्यंत कापसाची आवक 2,25,000 गाठी म्हणजे जवळपास 2.25 लाख गाठीच्या आसपास होती. ही आवक आता 2 लाख गाठीच्या खाली आली. जाणकारांच्या मते आवक जी आहे ते 15 जानेवारीनंतर आणखीन कमी होईल व मार्च महिन्यात हीच आवक 1 लाख गाठीच्या खाली येण्याची शक्यता आहे. याच्यामुळे मागणी पुरवठ्यात भयंकर तफावत निर्माण होऊन आपल्याला 15 जानेवारीपासून कापसाच्या भावात सुधारणा तर मार्च महिन्यापासून प्रचंड तेजी दिसायला सुरू होईल. यामुळे एप्रिल मे महिन्यामध्ये जर कापसाचा बाजारभाव देशातील बाजारात सुरुवातीला 8,000 व त्यानंतर 8,500 पार झाला तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे आपल्या मनातील जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की 2025 मध्ये अखेर कधी वाढणार देशातील बाजारात कापसाचा भाव, या प्रश्नाचं उत्तर आहे की एप्रिल मे महिन्यापासून देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात प्रचंड तेजी येऊ शकते आणि बाजारभाव इथून 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी वाढू शकतो. अशा परिस्थितीत आपण सध्या कापसाची विक्री न करता जर थांबलात आणि भविष्यात चांगल्या भावावर कापसाची विक्री केली तर आपला होईल फायदा. भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.